आपण जे आपल्याला सुचतंय त्याप्रमाणे आपण आपला 2 मिनिटाचा अभ्यास सुरू करा. अरे पूर्ण झाल्यावर सांगा आपलं. पोषणार करते माझा विषय आहे स्वतः शिकण्यास प्रेरित होणे. विषय हा प्रकार ना. तर मुलांना दिलेला अभ्यास पूर्ण झालाय का? कोणाचा झालाय का? इथं मुलांना प्रोत्साहन दिले जाते. सर्वांनी आपापल्या परीने अभ्यास केलेला आहे. आपण त्यांनी काय केलेले आहे त्यांच्याच तोंडून आपण ऐकण्याचा एक प्रयोग करूया. तर आपण काय काय केलं ते बोला. मी ग या अक्षरापासून माणूस, प्राणी, पक्षी, फूल, फळ, भाजी यांची नावं तयार केली. माणूस किरण, केशव, कल्पना, किशोर. प्राण्यांची नावं कुत्रा, कोल्हा, कासव. पक्षी कबूतर, कावळा, करकोचा. फुलाचं नाव कमळ. फळ केळे, काकडी, करवंद, काजू, कलिंगड. भाजी कोबी. छान मस्त केलेलं आहेस. तू काय केलेलं आहेस? सर मी सांगू. मी सगळे 14 कडीच्या अक्षरापासून मी शब्द तयार केले. माझा पहिला शब्द आहे, पहिला अक्षर आहे क. जी 14 कडी आहे क, का, की, कू, कू, के, कै, को, कम. पहिलं अक्षर आहे माझं क. क पासून कफ, का, कावळा, की, किरण, कू, कुदळ, के, केर, कै, कैदी, को, कोमल, कौ, कौतुक, कम, कंकण. काहीतरी विसरलंय. 14 कडी म्हणतोय विद्यार्थी आज, पण याची 12 कडी झाली. कोणतं अक्षर राहिलंय का? समजून घ्या आपण आपलं. ठीक आहे. म्हणजे एकमेकांना पूरक अध्ययन सुरू आहे. त्यानंतर प्रत्येकाने आपापली भूमिका बजावलेली आहे. इथे आपण काय केलंय? सर मी पासून शब्दसाखळी तयार केलेली आहे. आता मी तुम्हाला ते बोलून दाखवतो सर. पासून कड, डबा, बार, रवा, वार, रमा, मार, राव, मात्र, गाव, राव, वन, नग, हड. ओके, आपण काय केलंय का? मला माहित असलेले शब्द तयार केले. मग मसाला, मोर, मानसी, मित्र, मावळा, मुकुंद, मूळ, मेधा, मैना, मॅगी, मौज, मंत्री, मॉब. सर्वच विद्यार्थ्यांनी छानपैकी अभ्यास केलेला आहे. तू काय केलेलं आहेस? सर मी ना एकाच अक्षराने तयार होणारी शब्दांची वाक्य बनवली आहे. कमल कलिंगड का, खुदिराम खाऊ खा, गौतमी गाणे गा, चिनूने चिंचा चोरून चाकल्या, कमूने पिकलेला पेरू पाडला, विमलने विडे वाढीत वाटले, सुधीरने सुंदर सुविचार सांगितला. वा वा. आपण आपल्यासाठी सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवूया. बरोबर, छान अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मी आता तुम्हाला पुढील उपक्रम मी तयार केलेला आहे. शिक्षक भूमिका विद्यार्थ्यांसाठी प्रेरित होण्यासाठी उपक्रम तयार केलेले आहेत. समानार्थी शब्दांचा संग्रह, घरदर्शक शब्द,
एक वचन, अनेक वचन, ध्वनिदर्शक शब्द या पलीकडे तुम्हाला काय वेगवेगळे सुचत असतील ते तयार करा.